भरपूर जणांनी मला विचारलं की मोबाईल फोटोग्राफी करत असताना प्रो मोड किंवा मॅन्युअल मोड कसा वापरायचा. तर चला आज तेच बघूयात, ते सुद्धा 2 मिनिटाच्या आत. आता मी माझ्या मोबाईलचा स्क्रीन ओपन करतोय. हा कॅमेरामध्ये आपण आलोय आणि सगळ्यात कडेला माझ्या इथं प्रो मोड मी ओपन केलेला आहे. आता सगळ्यात पहिलं सेटिंग आहे एक्सपोजर कॉम्पेन्सेशन. यामध्ये आपण कॅमेराला हे सांगतो की मी जे सेटिंग करतोय त्यानुसार जे एक्सपोजर येणार आहे त्या एक्सपोजरलाच तू थोडंसं कॉम्पेन्सेशन कर. एकतर असं वाढवून ते ब्राईट कर किंवा ते कमी करून डार्क कर. तर हे झालं एक्सपोजर कॉम्पेन्सेशन. दुसरं सेटिंग आहे आयएसओ. आयएसओ म्हणजे फोटोमधलं एक्सपोजर आहे त्याचं ॲम्प्लिफिकेशन. आयएसओ जेवढा कमी असेल तेवढा तुमचा फोटो डार्क असेल. इथं 50 आयएसओ आहे. हाच मी आयएसओ वाढवत नेला समजा तर फोटो तुमचा ब्राईट होत जातो. पण फोटो जसा ब्राईट होत जातो तसा जास्त आयएसओमुळं फोटोमध्ये नॉईज पण खूप जास्त येतो. हा झाला आयएसओ. तिसरं सेटिंग आहे शटर स्पीडचं. शटर स्पीड नावाप्रमाणेच आहे. सेन्सरच्या पुढं जे शटर असतं ते किती वेळासाठी ओपन ठेवतो आपण त्याला म्हणतात शटर स्पीड. सेकंदाच्या 1000वा भाग वगैरे एवढा फास्ट जर शटर स्पीड ठेवला तर अर्थातच तेवढ्या कमी वेळामध्ये कमी प्रकाश आत येणार आहे आणि फोटो तुमचा डार्क होणार आहे. ह्याच्या उलट जर आपण शटर स्पीड स्लो ठेवला 1 सेकंद 2 सेकंद तर तेवढा जास्त वेळ भरपूर प्रकाश आत येईल, त्यामुळे फोटो तुमचा ब्राईट होईल. हा झाला शटर स्पीड. त्यानंतरचा भाग आहे व्हाईट बॅलन्स. यामध्ये एखादा फोटो आपण वॉर्म पण करू शकतो नाहीतर कूल पण करू शकतो. तसंच कलर टेम्परेचर बरोबर आपण फोटोचा टोन सुद्धा बदलू शकतो. म्हणजे आपण तो मॅजेंटा टोनकडे पण नेऊ शकतो किंवा ग्रीन टिंटकडे पण नेऊ शकतो. व्हाईट बॅलन्सचा जास्त उपयोग कुठं होतो जेव्हा कलर कास्ट असते. कलर कास्ट म्हणजे काय तर त्यासाठी एक छान उदाहरण देतो मी. समजा आपण लग्नाच्या मंडपाखाली उभे आहोत. त्या मंडपाचं कापड लाल असतं बघा बऱ्याच वेळेला, त्यामुळे आपले कपडे स्किन हे लाल लाल दिसायला लागतं. मग तो जो फोटोमध्ये लाल रंग जास्त आलेला असतो तो व्हाईट बॅलन्समुळे आपल्याला करेक्ट करता येतो. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे फोकसिंग. आता आपण या मोडमध्ये मॅन्युअल फोकसिंग करू शकतो. म्हणजे बघा आता सगळ्यात जवळ मी हात माझा धरलेला आहे, एवढ्या जवळ पण मी फोकसिंग करू शकतो किंवा तो फोकस पॉईंट मी हलवून लांब जो दिसतोय त्याच्यावर सुद्धा नेऊ शकतो. म्हणजे मॅन्युअल फोकसिंगमुळं तुमच्या सब्जेक्टवर परफेक्ट तुम्ही फोकस ठेवू शकता. आणि अजून एक मीटरिंग म्हणून सेटिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे, पण ते बऱ्याचशा मोबाईलमध्ये नसतं, त्यामुळे ते काय मी आता एक्सप्लेन करत नाही आहे, उगाच जास्त गोंधळ नको. तर अशा पद्धतीने मॅन्युअल मोडमधली सेटिंग वापरून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो काढू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फोटोग्राफीच्या अशाच कंटेंटसाठी फॉलो करायला विसरू नका.